जे आहे ते महाराष्ट्रभर जाण्याचं कारण असं की शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी थेट लाठी हल्ला केला। नक्की चिघळण्यामागे नक्की कोण होतं त्यावर 3 पोलिसांना निलंबित करण्यात आलेले आहे, पण पोलिसांना आदेश देण्यात आला होता का हा देखील प्रश्न जो आहे तो शेवटपर्यंत अनुत्तरित या ठिकाणी राहिला आहे। एकनाथ शिंदे म्हणजेच कुठेतरी एकनाथ शिंदे यांना सेफ साईड जी आहे ती जरांगे पाटील यांनी पहिल्या दिवसापासूनच या ठिकाणी देण्यास सुरुवात केली होती। तरी देखील हे आंदोलन पेटवत ठेवत कुठेतरी राज्याचं राजकारण अस्थिर करण्याचा हा प्रयत्न होता का किंवा कोणाची खुर्ची अस्थिर करण्याचा हा प्रयत्न होता का, हे अनेक प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी कसे आले हा प्रश्न अनेकांच्या भुवया उंचावणारा होता आणि झालं तसंच वार त्यावेळी उपस्थित करण्यात आले होते। पण जे उपोषण अर्जुन खोतकर सोडू इच्छित होते त्या ठिकाणी ते उपोषण त्यांना सोडता आलं नाही। परत 2 दिवसाचं उपोषण जे आहे ते या ठिकाणी पुढे लांबवण्यात आलं। जरांगे पाटील यांचं उपोषण जे आहे ते 17 दिवसानंतर अखेर सुटलं आहे। नक्की जरांगे पाटील यांचं उपोषण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध होण्याचं कारण जर आपण पाहिलं तर मराठा आंदोलनासाठी जरांगे पाटील यांचं हे पहिलंच उपोषण नाही आहे। यापूर्वी देखील अनेकदा जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आहे, आंदोलनं केली आहेत, पण हे आंदोलन जे आहे ते महाराष्ट्रभर जाण्याचं कारण असं की शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी थेट लाठी हल्ला केला आणि यामध्ये अनेक जण जखमी झाले आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्याची जी प्रतिक्रिया उमटली, जाळपोळ झाली आणि संपूर्ण महाराष्ट्र आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाज जो आहे तो जागृत झाला। त्यामुळे या आंदोलनाकडे जे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी लागलं होतं। नक्की हा लाठीचार्ज कोणी करायला लावला या संदर्भातला प्रश्न जो आहे तो त्या दिवसापासून आजपर्यंत कायम आहे की हे आंदोलन नक्की चिघळण्यामागे नक्की कोण होतं त्यावर 3 पोलिसांना निलंबित करण्यात आलेले आहे, पण पोलिसांना आदेश देण्यात आला होता का हा देखील प्रश्न जो आहे तो शेवटपर्यंत अनुत्तरित या ठिकाणी राहिला आहे। खऱ्या अर्थानं हे आंदोलन पेटून कुठेतरी मुख्यमंत्री अडचणीत येतील का हा देखील विषय त्यावेळेस चर्चेला गेला होता आणि थेट आंदोलनामुळे पक्षांतर्गत ज्या कुरघोडी चाललेल्या आहेत त्यामागे कोणाचा हात आहे का हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला गेला होता। कारण ज्या पद्धतीनं मराठा समाज थेटपणे या सगळ्या यावर भूमिका जी आहे ती स्पष्ट करत होता, तेव्हा जरांगे पाटील यांनी थेटपणे मुख्यमंत्र्यांची बाजू या ठिकाणी लावून धरली। पहिल्या दिवसापासून जरांगे पाटील यांचं म्हणणं होतं की आरक्षण जर कोणी देईल महाराष्ट्रामध्ये तर एकनाथ शिंदे म्हणजेच कुठेतरी एकनाथ शिंदे यांना सेफ साईड जी आहे ती जरांगे पाटील यांनी पहिल्या दिवसापासूनच या ठिकाणी देण्यास सुरुवात केली होती। तरी देखील हे आंदोलन सुरू झाल्यानंतर मध्येच धनगर समाजाचं आंदोलन देखील पेटवण्यात आलं। त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकण्यात आला। त्यानंतर ओबीसी समाजाचे अनेक नेते जे आहेत ते ओबीसी समाज देखील या ठिकाणी जागृत झाला। त्यानंतर इतर जे ओबीसी समाज आहे ते देखील या ठिकाणी जागृत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कुठेतरी मराठा आरक्षणाचा इश्यू पेटवत ठेवत कुठेतरी राज्याचं राजकारण अस्थिर करण्याचा हा प्रयत्न होता का किंवा कोणाची खुर्ची अस्थिर करण्याचा हा प्रयत्न होता का, हे अनेक प्रश्न जे आहेत ते या उपोषणामुळे उपस्थित झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। खऱ्या अर्थानं मराठा आंदोलन संपत नाही तोपर्यंत ओबीसी आंदोलन, त्यानंतर धनगर आंदोलन, वेगवेगळ्या प्रश्नांच्या वेळी एकूण या ठिकाणी राजकारण जे आहे ते या तिन्ही आरक्षणाच्या भोवती खेळून ठेवण्याचं काम जवळपास 15 ते 17 दिवस जे आहे ते महाराष्ट्रात या ठिकाणी सुरू होतं। खऱ्या अर्थानं जेव्हा उपोषण परवा संपेल असं या ठिकाणी भूमिका व्यक्त केली जात होती। अर्जुन खोतकर जे आहेत ते त्या ठिकाणी उपोषण सोडण्यासाठी गेले देखील होते, संदीपान भुमरे त्यांच्यासोबत होते, पण त्याचवेळी संभाजी भिडे हे देखील उपोषण सोडण्यासाठी किंवा उपोषणाच्या त्या ठिकाणी पोचले आणि कुठेतरी चलबिचल पुन्हा एकदा सुरू झाली आणि त्यानंतर कुठेतरी अशी चर्चा सुरू झाली की भिडे नक्की याच वेळी या ठिकाणी कसे आले हा प्रश्न अनेकांच्या भुवया उंचावणारा होता आणि झालं तसंच उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी आलेले अर्जुन खोतकर आणि त्याचबरोबर संदीपान भुमरे हे त्या ठिकाणाहून तात्काळ उठले आणि आम्हाला एका बैठकीला जायचं किंवा मिटिंगला जायचं म्हणून ते थेट उठले आणि त्यानंतर उपोषण जे आहे ते थेट दुसऱ्या दिवशी जे आहे ते या ठिकाणी पुन्हा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच या प्रकरणाचं श्रेयवादावरनं ही संपूर्ण परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती का हा प्रश्न देखील त्यावेळी उपस्थित केला गेला होता। नक्कीच एकमेकांवर म्हणजे नक्की कुरघोडी कोण करत आहे, त्या ठिकाणी संभाजी भिडे नक्की कोणाच्या सांगण्यावरून आले का ते स्वतःहून आले हे देखील प्रश्न वारंवार त्यावेळी उपस्थित करण्यात आले होते। पण जे उपोषण अर्जुन खोतकर सोडू इच्छित होते त्या ठिकाणी ते उपोषण त्यांना सोडता आलं नाही। परत 2 दिवसाचं उपोषण जे आहे ते या ठिकाणी पुढे लांबवण्यात आलं। खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन
आपलं उपोषण सोडावं, त्यानंतर ही भूमिका जी आहे ती जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे या ठिकाणी केली. म्हणजेच नक्कीच एकूण आरक्षणाच्या संदर्भात जर संपूर्ण क्रेडिट आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या ठिकाणी संपूर्ण बैठका घेणं असेल, जरांगे पाटलांना भेटायला शिष्टमंडळ पाठवणं असेल, त्यांची समजूत काढणं असेल, त्या संदर्भातला GR तातडीने काढून घेणं असेल, या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाहायला मिळाली. म्हणून कुठेतरी जरांगे पाटील यांनी थेट उपोषण सोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी यावं ही भूमिका व्यक्त केली आणि त्याच पद्धतीने ते आले देखील. जरांगे पाटील यांनी वारंवार एकनाथ शिंदे हेच आपल्याला आरक्षण देऊ शकतील अशी स्तुती देखील त्या ठिकाणी स्पष्टपणे जरांगे पाटील यांनी केली. आज जरी आम्ही 1 महिन्याची मुदत देत असलो तरी त्याला 10 दिवस आणखी वाढून मुदत सी आहे ती सरकारला देणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. पण आतापर्यंत वारंवार आम्हाला एकनाथ शिंदे यांनीच मदत केल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. नक्कीच या सगळ्या भूमिका ज्या आपण पाहिल्यात तर कुठेतरी या मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जी ज्याला आपण म्हणतो की सेंट्रल बिंदू जो आहे तो एकनाथ शिंदेच या ठिकाणी राहिल्याचं आपल्याला वारंवार पाहायला मिळतं. जेव्हा जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यात आलं त्यावेळी देखील एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांची स्तुती देखील केली. नक्कीच जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, यापूर्वी देखील आमच्या अनेक बैठका झाल्या. जरांगे पाटलांना वारंवार मी मागे देखील आश्वासन दिलं होतं आणि आता देखील आश्वासन या ठिकाणी देतो आहे की लवकरात लवकर मराठा आंदोलनाचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागेल आणि या समितीवर जरांगे पाटील यांची इच्छा असेल तर त्या समितीवर घेण्याची इच्छा देखील मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. तर कुठेतरी मराठा आरक्षणाचं पेटवणं आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाचं श्रेय घेण्याच्या वर्ण पक्षांतर्गत असेल किंवा महायुतीमध्ये काही कुरघोडी चालल्या होत्या का, यावर देखील राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत. कोण कोणाला खाली खेचतं आहे का, कोण कोणाला पाठिंबा देत आहे का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते या जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे समोर आल्या. पण कुठेतरी उपोषणाला येऊन उपोषण सोडण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि संपूर्ण श्रेय जे आहे ते मुख्यमंत्री यांच्याकडे आणि त्यांच्या टीमकडे या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. उपोषणानंतर उपोषण सुटल्यानंतर किती प्रश्न कुठले मार्गी लागतील, किती वेळात मार्गी लागतील, हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी अनुत्तरित आहे. पण त्यासाठी काही काळ जावा लागेल. पण सध्या गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटलांच्या मुद्द्यावरनं मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल आणि OBC आरक्षण असेल, यावर जो एकूण महाराष्ट्रामध्ये कल सुरू होता किंवा महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं त्याला कुठेतरी शांतता मिळाली असं तरी सध्या तरी बोलता येऊ शकतं.